गेल्या 10 दिवसापूर्वी संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचा हाहाकार माजला होता आणि त्याच पावसामुळे आपण पाहू शकतात की अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आबादी अजून शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाही. मी अशाच एका परळी तालुक्यातील कनेरवाडी शिवारामध्ये आहे, ज्या शेतकऱ्याच्या अजूनही शेतामध्ये कंबरेइतकं पाणी आहे. आपण पाहू शकतो की या सोयाबीनच्या संपूर्ण त्या पाण्यामध्ये संपूर्ण वाश यायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण आपण पिकं बघता पिकं सगळे उद्ध्वस्त होऊन गेले. ते आता 10 दिवस झाले असले तरी अजून या ठिकाणी कुठलाही शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले नाही, पंचनामा झालेला नाही. त्यामुळे आता शेतकरी राज्याचं संपूर्ण हवालदिल झालेला आहे. ऍक्च्युअली पाऊस अजून या शेतामध्ये गुडघेइतकं पाणी आहे, कमरेइतकं पाणी आहे. संपूर्ण हे आपण पाहू शकतात की संपूर्ण हे सोयाबीन उद्ध्वस्त झालेली आहे आणि या ठिकाणी अजूनच पंचनामा झाले नसते. शेतकरी हवालदिल झालेले आहे. आता माझ्या वासाचे शेतकरी दादा काय सांगायला आता गेले 10 दिवस उलटून गेलेले आहे, अजून तुमच्या शेतातलं पाणी निघालं नाहीये आणि पंचनामे झाले का? पंचनामे झाले नाही साहेब. आम्ही तलाठी साहेबांना फोन केला. तलाठी साहेबांनी सांगितले की माझ्याकडे 12 गाव आहेत गावात तालुक्यातले, मी गावात येऊन पंचनामा करू शकत नाही. तुम्ही तुमचे फोटो त्या अँकर मध्ये काढा आणि फोटो काढून आम्हाला ते फॉर्म भरून आमच्यापाशी आणून द्या, तर आम्ही तुमचं ते पुढचं काय ते आम्ही करू शकतो. नाही तर आमच्या हातात काही नाही. तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल का नाही मिळेल आम्हाला माहित नाही. आता आम्ही पाहतो संपूर्ण या ठिकाणी पाहिलं तर अजून सुद्धा गुडघे कंबरेइतकं पाणी आहे. सोयाबीनचा वाश यायला सुरुवात झालेली आहे. हो साहेब, आता वास यायला लागला. याचा एवढा वास सुटला, सगळं घाण होऊन गेले. आता मध्ये जर उतरायचं म्हणलं तर आपल्याला काहीतरी दुसरी बिमारी होऊ शकते साहेब. एवढ्या बेकार हाल चालू हालत आहे आमची शेतातली. मग आता काढायचं कसं याला? आता ह्याला काढूच शकत नाही साहेब. काढायला काय ह्याचं काय राहिलं, ह्याच्यात काय काढणार काय? मजुरीला परवडत नाहीये, ह्याची मजुरी सुद्धा निघणार नाही साहेब. एकीकडे पाहिलं तर मार्केटमध्ये सोयाबीनला भाव देखील नाहीये. भाव बी नाहीये. आज ह्याचा पेरणीचा ह्याचा जर खर्च धरला आणि आता काढण्याचा आणि खळं करून बाजारात नेण्यासारखं तर काही राहिलं नाही. काढायचंच राहिलं नाही तर त्याला काय काढणार आहे साहेब? सरकार सांगितलं तात्काळ पंचनामे केले जातील म्हणून. पंचनामे आणखीन कुणीच आणला नाही. तुम्ही तरी 2दा येऊन आम्हाला व्हिजिट दिली आहे तुमच्या जी वाल्यांनी, पण याच्यानंतर बाकी आमच्याकडे कुणीही आलं नाही. आमची पाहणी सुद्धा केली नाही. कोट्याला अधिकारी आला नाही, काही नाही काही. तर आता काय केलं सरकारने? काय केलं पाहिजे? सरकारने येऊन आमचे पंचनामे, आमचं म्हणणं होतं किंवा तलाठी साहेबांनी यावं, तलाठी साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करावं आणि ह्याची पंचनामे करून आमची 100% नुकसान एवढी झाली आहे याचं आम्हाला काहीतरी मिळावं ही आमची अपेक्षा आहे. पाहू शकतात की आपण पाहिलं तर मार्केटला पाहिलं तर सोयाबीनला कुठलाही भाव मिळत नाही. या ठिकाणी सोयाबीन हाताला आलेली सोयाबीन या पावसामुळे उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो की आताही 10 दिवस उलटा असले तरी अजून सोयाबीनच्या पिकामध्ये संपूर्ण पाणी साचलेलं आहे. सोयाबीन ऍक्च्युअली वाश आलेला आहे. संपूर्ण सोयाबीन काळं पडलेलं आहे. तात्काळ या ठिकाणी सरकारनं पंचनामे करावी, शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.